नौकरी पाने कोई डॉक्टर ही तो आवाज देके किसी तरह बुलाना भी आपने तैयार किया, कोई स्लोगन वगैरह क्या पकौड़े ले लो या कुछ राम मंदिर के लिए पुजारी रखा जाता है, उसकी सैलरी 60,000 से ऊपर की बताई जा रही है, वहाँ पर सिलेक्शन हो करता है बकायदा, और PhD वाले पकौड़े बेच रहे हैं। ये अयोध्या भी जा सकते हैं, देखिए व्हील्स हैं इसमें, ये राम मंदिर पे भी जा सकते हैं पकौड़े बेचने के लिए, तो पूरे देश में कहीं भी बेच सकते हैं पकौड़े अगर दलित के हाथ का खाएंगे तो। हाँ, बेरोजगारी स्पेशल चाय भी एवरी डे बिल्कुल। जोमेटो में भी तो बताओगे ना, बिल्कुल जोमेटो में भी बिकेगा। अरे आवाज लगा के बुलाओ तो सही, कैसे बुलाओगी? पकौड़े ले लो, पकौड़े, बेरोजगारी चाय, बेरोजगारी पकौड़े। अरे वो तो सुन लो, आवाज लगा के बुलाएंगे। कैसे बेचेंगे, एक्सपीरियंस बताइए। अभी नहीं है, थोड़ा इसको माफ कर दीजिएगा, अगर ठीक से थोड़ा ठीक से बुलाना नहीं आता। बेरोजगारी के पकौड़े ले लो, बेरोजगारी की चाय ले लो, आओ जल्दी खाओ। दिल्ली विश्वविद्यालय में दिल्ली विश्वविद्यालय की प्रोफेसर PhD पकौड़े वाली पकौड़े दे रही है, जल्दी आओ। पकौड़े वाली आई, पकौड़े वाली PhD पकौड़े। इसमें अच्छे दिन वाले पकौड़े भी होंगे, बिल्कुल अच्छे दिन वाले भी होंगे। सारे जितने जुमला है ना, जितने जुमले दिए हैं वो सारे पकौड़े विश्व गुरु की चटनी के साथ, एकदम विश्व गुरु की चटनी के साथ। आप देखो तो सही, बनाने तो दो, आप देखो कैसे कैसे पकौड़े होंगे, जितने आज दिन तक जुमले दिए हैं। और ये वाइस चांसलर जिस तरीके से क्रिमिनल्स को प्रोटेक्ट करके ये सारी जो मांगे लिखी है ना, ये वाइस चांसलर ने मीटिंग करके कहा था हम पूरी करेंगे। आप दलित समाज से, लग रहा है कि आपके पकौड़े कोई खाएगा? मैं वही चैलेंज है, देखते हैं। वो तो दूध का पहला ग्राहक तो है जी आपके सामने, आपके सामने पहला ग्राहक मैं हूँ, और मैं प्रीमियम देके खाऊंगा, ये खाएगा। लेकिन आवाज, ये नारे लगाने, आप इसके साथ पार्टनरशिप करोगे? बिल्कुल ऑब्वियसली। तो फिर नारे तो बुलाओ तो सही, लोगों कैसे पकड़े? तो यहाँ पर देखिए कि जो प्रोफेसर हैं डॉक्टर रितु, वो पकौड़े बना रही हैं, और ये कार्ट है। पहले तेल डाल दिया है और अब तेल गर्म होगा। तेल का नाम भी बता दी। डॉक्टर रितु जो है अभी मोदी जी की सारी इच्छाएं पूरी नहीं कर रही है। मैं खुश नहीं हूं इस बात से। पहले आपने कोई नाली तलाशनी थी और वहाँ से गैस निकालनी थी। हाँ, आप क्यों नाली नहीं ढूंढ रहे? ये काम मेरे साथियों का है, ये करेंगे, क्योंकि इन्होंने कहा है कि अभी चाय क्योंकि इनके ऊपर चाय से अटैक किया गया है, तो चाय बनाने की जिम्मेदारी मैंने इनको दी है। लेकिन गैस जो नाली से निकालनी है वो कब निकालेंगे आप? जी नाली से भी तो गैस पूरी कोशिश की जाएगी ढूंढने की, लेकिन कहीं कोई नाली में गैस मिली नहीं। ये झूठ बोल रहे हैं। आता जवळ आलंय माझा तुम्हालाही शब्द आहे, मला काय नको यांचं, ना यांचे पद नको, पैसे नको, मंत्री पद नको, मी यांना मॅनेज होत नाही, तुम्ही काळजी करू नका। माझी मान जरी कापली ना, मी नाही हटत। आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाटे अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सडलो बी आत तरी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही। मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय शांत नाही बसत। मी 3 दिवस झालं वाट बघतोय कवाशी घेते ती SIT म्हणून, याय नसती। मला जर जेलला टाकलं ना, तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे, जेलातच मोर्चा काढतो आताच। सगळे कैदी मयच, छगन भुजबळचे सोडू, कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो, वंजारी बांधवाचं मागतो, धनगर बांधवाचं मागतो, 12 बोलूदारांचं मागतो, मराठ्यांचं मागतो, आणि आत हेच माल जास्त आहे। आणि त्याच्यात मै भर पडली ना, सगळे कार्यकर्ते आपलेच। जेलरने रोज घोषणाच ऐकायचं, 1 मराठा लाख मराठा। हातून तुम्हाला घोषणा ऐकायला येणार, सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करा। फक्त माझी तुम्हाला विनंती, भोगायचं आपल्याला आपल्या लेकरासाठी। जर आपण आता त्रास सहन केला ना, तर पुढच्या पिढ्यातले लेकर सुखी होतील। जर आपण आता त्रास सहन नाही केला ना, मग पोराला लय जर जाणार आहे। काय करतील, एक केस करू दे। असे त्यांच्यासाठी बऱ्याच जणांवर झाल्यात राजकारणाचे, त्याचं टकोरं फोड, त्याचं टकोरं फोड। मग स्वतःच्या पोरासाठी झाले, मग काय फरक पडला? त्याला मी सांगितलं त्या दिवशी, तो जर मला न्यायचा प्रयत्न केला जेलला, तुला कमीत कमी 200 किलोमीटरवरचे लोक गाडीला आडे झोपलेले काढा लागतात, कमीत कमी इतके मराठी तुटून तू येणार तिकडे। त्याचं म्हणणं 10% घ्या, जास्त नाही बोलत, मला लई सहन व्हायला। काल सलाईन होत्या, आत्ता सलाईन होत्या, मी सलाईन तोडून कमालो सांगू का तुम्हाला? मीडियातून माहिती मिळत नसलं तर सांगतो। 4 दिवस मी ऍडमिट होतो, आणि आता 2रा का 3रा दिवस मी अंतरावलीत आलेलो।
मला अशी माहिती मिळाली उद्या सकाळी एसआयटीचे लोक येणार आहेत दवाखान्यात असताना. आता नियम असा आहे, मला माहिती आहे तेवढा, त्यांचं ऐकणे मला नाही माहिती. जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर केस झाली ना, त्याला जर पोलिसांनी यायला आले तर ते म्हणतात मग बीपी वाढा, माझ्या कमरात चमका निघाल्या आणि दवाखान्यात ऍडमिट होते. का? अटक करू नये म्हणून. आणि जोपर्यंत तो पेशंट नीट होत नाही तोवर त्यांना चौकशी नेत येत नाही. मी डॉक्टरला सांगितलं, सांग मी नीट झालोय म्हणून. सुट्टी घेतली नंतरवाले ते याय नसते माझ्याकडे, कारण मला बी जेलमध्ये जायचं एकदा, बघतोच तो कसा पाठीत होती. मी काय वाईट केलं असं एसआयटी नेमाला? काय वाईट केलं? 6 महिने झालं तुम्ही चुका करता, तुम्हाला तुमचे उचित वाईट बोलल्याला लागलं, आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधाड्या झाल्या, त्याचं वाईट वाटलं का? आत्ताही गोळ्या आहेत माता माऊलींच्या अंगात, आत्ता निघतच नाहीत. याच्याबद्दल काय नाही वाटलं का?